नमस्कार, मी जगदीश. जय महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवातीलाच बातमी आहे महायुतीच्या जागा वाटपासंदर्भात. महायुतीच्या जागा वाटपाची यादी शनिवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची दिल्लीवारी झाली आणि अमित शहांसोबत शुक्रवारी रात्री 2.5 तास बैठक झाली आहे. तर मुंबईत भाजपा जास्त जागा लढवण्याची शक्यता आहे, सूत्रांनी ही माहिती दिली आहे. तर ठाणे आणि कल्याणच्या जागेसाठी शिवसेना आग्रही आहे असं सुद्धा सूत्रांकडून कळत आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वात कमी जागा मिळण्याची शक्यता आहे. जागा वाटपासंदर्भात दिल्लीमध्ये बैठक पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री होते. अमित शहा यांच्यासोबत ही 2.5 तास बैठक सुरू होती आणि या बैठकीनंतर आज जागा वाटपासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे. कुणाला किती जागा या संदर्भात आज माहिती समोर येण्याची शक्यता आहे. जागा वाटपासंदर्भात दिल्लीमध्ये 2.5 तास बैठक झाली. या बैठकीला भाजपाचे नेते अमित शहा सोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या बैठकीला उपस्थित होते. अधिक माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी डॅरिल मिरांडा आपल्यासोबत जोडलेत. डॅरिल, 2.5 तास बैठक झाली आणि आज जागा वाटपासंदर्भात यादी समोर येण्याची शक्यता आहे. अधिकची माहिती या संदर्भात. जगदीश, महायुतीला जागा वाटपाचा फॉर्म्युला अंतिम टप्प्यात आलाय आणि आज ही यादी देखील जाहीर होण्याची शक्यता सूत्रांनी दिली आहे. काल रात्री अमित शहा यांच्या सोबत महाराष्ट्रातील नेत्यांची एक बैठक पार पडली. दिल्लीत सुमारे 2.5 तास बैठक पार पडली. या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित होते. सूत्रांनी जे माहिती दिली आहे त्या माहितीनुसार बैठक जी होती ती सकारात्मक झाल्याची माहिती आहे. मुंबईत भाजप जास्त जागा लढवण्याची शक्यता आहे. त्यासोबत ठाणे व कल्याणच्या जागेसाठी एकनाथ शिंदे जे आहेत ते आग्रही देखील आहे. आता दुसरीकडे आपण पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कमी जागा मिळण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. काल जी बैठक दिल्लीत पार पडली अमित शहा यांच्यासोबत ही बैठक सकारात्मक झाल्याची माहिती समोर आली आहे आणि या बैठकीत जो आहे तो जागा वाटपावर निर्णय देखील झाला आहे आणि आज या जागा वाटपाच्या फॉर्म्युला संदर्भात जाहीर देखील करण्यात येण्याची शक्यता आहे. जी, मात्र डॅरिल, जर राष्ट्रवादीला कमी जागा मिळाल्या तर राष्ट्रवादीची नेमकी भूमिका काय असणार आहे? अजित पवार यांची भूमिका काय असणार आहे? जगदीश, आपण पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार यांच्या वाटेला कमी जागा येण्याची जी आहे ती शक्यता आहे. अजित पवार गटाला 3 ते 4 जागा मिळण्याची शक्यता आहे. जर असं झालं तर यापुढे अजित पवारांची भूमिका काय असणार हे पाहावं लागेल. तर कुठेतरी त्यांना मग येत्या विधानसभा निवडणुकीत समाधान करता येणार का किंवा विधानसभेत त्यांना जास्त जागा देण्यात येणार का हे देखील पाहावं लागेल. पण मात्र जी माहिती आता सूत्रांनी दिली त्या माहितीनुसार भाजप 35 जागा लढण्याची शक्यता, तर शिवसेनेला 9 आणि अजित पवारांना 4 जागा त्यांच्या वाटेला जाण्याची शक्यता आहे आणि याची माहिती जी आहे ती सूत्रांनी महाराष्ट्राला दिली आहे. धन्यवाद डॅरिल दिलेल्या या माहितीबद्दल.